नमस्कार. आज आपण गवारीची भाजी अगदी नुसत्या वाफेवर शिजवलेली अशी ही भाजी बनवणार आहोत. पाण्याचा एक थेंबसुद्धा आपण ही भाजी शिजवताना वापरलेला नाही किंवा गवारसुद्धा अगोदर शिजवून घेतलेली नाही. फक्त 15 मिनिटात ही गवारीची भाजी बनवून तयार होते. इतकी छान आणि चविष्ट होते की तुम्ही बोटच नाही सुद्धा चाटून पुसून खाल, इतकी छान लागते. तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम ही गवार घेतलेली आहे. गवार आपल्याला शक्यतो अशी कोवळीच गवार घ्यायची आहे. ही गवार मी निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आज आपण ही गवार अगोदर न शिजवता अगदी नुसत्या वाफेवरच ही भाजी बनवणार आहोत. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. इथे मी कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यात आता पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे घालायचं. जिरे मोहरी छान फुलली की इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या. लसूण चांगला परतून घेऊया. आता इथे मी मध्यम आकाराचा बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा, तो कांदा घालूया. कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही गवारीची भाजी नक्की करून बघा. इथे आपला कांदा छान असा गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे. आता आपण यात सुक्या नारळाचा 2 चमचे कूट घालूया. हे नारळ घालून छान असं परतून घेऊया. इथे आपली फोडणी छान अशी परतली गेलेली आहे. आता यात आपण पाव चमचा हिंग घालायचा. अर्धा चमचा धने पावडर घालायची. धने पावडर आणि हिंग घालून छान असं परतून घ्यायचं. आता यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला. हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे आपले मसाले छान असे परतले गेलेले आहेत. आता यात आपण ही गवार घालूया. गवार घालून आपल्याला छान अशी परतून घ्यायचं आहे. इथे आपली गवार तेलात 1 मिनिटभर छान अशी परतली गेलेली आहे. इथे मी भाजीत मीठ घातलेलं आहे, परंतु माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, म्हणून भाजीत मीठ घातलेलं आहे. आता वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून आपल्याला परत एकदा ही गवार छान अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघितलंच असेल, ही गवारीची भाजी करताना आपण गवार अगोदर शिजवलेली नाही किंवा ही भाजी बनवताना आपण पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तुम्ही अशा पद्धतीने ही गवारीची भाजी जर बनवून खाल तर बोटच नाही तर ताटसुद्धा चाटून पुसून खाल, इतकी चविष्ट लागते ही भाजी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आपल्याला ही गवारीची भाजी नुसत्या वाफेवरच शिजवायची आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं ही गवार अगदी लो गॅसवर शिजून घ्यायची आहे. परंतु ही भाजी शिजवत असताना अधूनमधून ही गवार आपल्याला परतून घ्यायची आहे, नाहीतर ही तळाला लागू शकते. इथे आपली भाजी शिजायला जवळपास 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून चेक करून बघूया.
इथे मी भाजी शिजवत असताना अधूनमधून 1-2 ते 3 वेळा ही गवार अशी परतून घेतली होती, जेणेकरून तळाला लागणार नाही. तुम्ही बघू शकता इथे आपली गवार छान अशी शिजली गेलेली आहे. इथे आपण थेंबभर ही पाण्याचा वापर केलेला नाही, अगदी नुसत्या वाफेवर ही गवार शिजवलेली आहे. यात आता भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 चमचे कूट घालूया. कूट घालून परत एकदा चांगली परतून घेऊया. ही भाजी खायला तर इतकी भन्नाट लागते, तुम्ही अगदी बोटच नाही तर ताटसुद्धा चाटून पुसून खा. परत एकदा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. इथे आपली अगदी 15 मिनिटात नुसत्या वाफेवर शिजवलेली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. शेंगदाण्याचं कूट घालून आपल्याला 1-2 मिनिटं ही भाजी अशीच गॅसवर परतून घ्यायची आहे. आपली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. इथे आपली नुसत्या वाफेवर शिजवलेली ही गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.